जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी MIDC परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पाककला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये शाळेतील माता पालक तसेच परिसरातील महिलांनी सहभाग नोंदविला. 50हून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता. रवा व बटाटा यापासून तिखट पदार्थ बनवणे तसेच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे अशा 2 प्रकारच्या स्पर्धा करण्यात आल्या. या स्पर्धेचं उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार मॅडम व सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अधिष्ठान स्पर्धेच्या संयोजिका प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा श्रीकोंदे कर येलगुलवार या होत्या. प्रमुख पाहुण्या वीणा पवार यांनी परिसरातील कष्टकरी महिलांचे कौतुक केले. प्रमुख पाहुण्या डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये आपले आहाराकडे लक्ष द्यावे असे कानमंत्र दिले. अध्यक्षीय भाषणामध्ये सीमा श्रीकोंदे येलगुलवार यांनी महिलांना कौटुंबिक कामकाजाबाहेर बरोबरच इतर सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याविषयी सांगितले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक स्मिता शहाणे, द्वितीय क्रमांक सुमन मानकेरी, तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी हंडलगी यांचा मिळाला. उत्तेजनार्थ विजयलक्ष्मी नागपटन तसेच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक शबाना शेख, द्वितीय क्रमांक दीपाली बंगरगी, तृतीय क्रमांक लक्ष्मी कल्याणन, उत्तेजनार्थ राधा राजखडे या सर्व विजेत्या स्पर्धकांना 4000, 3000, 1500 व 500 अशी अनुक्रमे बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष मानेसर यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापिका अर्चना अडसूळ यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन वैशाली शहापुरे यांनी केले तर आभार मानसी निलंगीकर यांनी मानले. यावेळी स्वामी विवेकानंद शिशु व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता हनुमाने आणि परिसरातील महिला वर्ग व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.